नमस्कार मित्रांनो. आज खरं म्हणजे आमच्या नाटकामुळं मधल्या काळामध्ये खूप मोठा गॅप गेला आहे आणि त्याच्यानंतर एकदम एक सरप्रायझिंग भेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. हो, सरप्रायझिंग भेटच आहे. आपल्याकडे डॉक्टर अमित सय्यद साताऱ्याहून आलेले आहेत. अर्थात ह्याला मुख्य कारण म्हणजे आमचे मित्र राजेश ठोंबरे गुरुजी. त्यांनी त्यांच्याच जातकुळीतले, त्यांच्याच वर्गातले असे एक गृहस्थ इथं आणलेले आहेत. हा माणूस आता बघा ना 45 वय आहे त्यांचं आणि विशित प्राण्यांमध्ये घुसलेले आहेत ते. आणि त्यांचं आता असं आहे की रिसर्च सायंटिस्ट म्हणून ते काम करत आहेत या सगळ्या प्राणी जगतामध्ये. खरं म्हणजे एखाद्या माणसाला काय काय व्हायचं, तू कोण होणार असं विचारलं की लगेच डॉक्टर, इंजिनियर, IAS या सगळ्या गोष्टी दिसतात. पण एक अगदी वेगळी वाट चोखाळत 20 वर्षापासून म्हणजे गेल्या 25 वर्षापासून जवळजवळ ते वाईल्ड लाईफ आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन याच्यामध्ये त्यांनी मुख्य काम केलं आहे. आणि त्याच्यामध्येही त्यांनी PhD मिळवली असं नाही, तर ते PhDच्या विद्यार्थ्यांना शिकवून PhD करत आहेत. त्याच्यातले 4 ऑलरेडी झालेले आहेत. म्हणजे त्यांचा हा सगळा एखाद्या म्हणजे मला असं एक कायमच वाटतं, कुठला माणूस यशस्वी होतो, समाधानी होतो, आयुष्य आपलं सार्थकी लागलं असं एखाद्या माणसाला का वाटतं? तर एखाद्या विषयाला धरून त्याचा खोलवर अभ्यास करून त्याच्यातलं सगळं बारकाईनं शोधलेलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद आणि समाधान मिळतं. आणि असं समाधान मिळवण्याची जिगर असलेली माणसं फार थोडी असतात. बरोबर ना मी बोलतोय ते? तर असा जिगर असलेला एक अफलातून माणूस आज आम्ही तुम्हाला भेटवतो आहोत. तर तुमचं आमच्या रंगगंध परिवारामध्ये खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि मला असं वाटतं की आपण हे केलं पाहिजे. म्हणजे आपण विचारतानाही मला खरं म्हणजे कन्फ्युजन आहे, काय काय विचारू, कसं विचारू. कारण हा माणूस PhD म्हणणं म्हणजे फार छोटीशी गोष्ट आहे. एन्सायक्लोपीडिया आहे अनेक प्राणी जगतामधला असं मला म्हणायला पाहिजे. आणि हे म्हटलं तर ही मुलाखत चालू ठेवायची झाली तर आपण वर्षभर घेतली तरी त्यांच्याकडचं मटेरियल संपणार नाही असं त्यांच्याशी बोलल्यानंतर मला जाणवतं आहे. पण ठीक आहे, आपण एक काही काळ ह्या गोष्टी अनुभवूया. कारण त्यांचा अभ्यास जो आहे तो मुंगीपासून वाघापर्यंत कशाचाही त्यांनी अभ्यास केला आहे. आणि अतिशय मल्टीसेंट्रिक असा तो अभ्यास आहे. त्यांची असंख्य रिसर्च पेपर्स अगदी इंटरनॅशनल जर्नलमध्ये सुद्धा प्रकाशित झाले आहेत. ते जागतिक लेवलवर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्राणी जगताचा त्यांनी अभ्यास केला आहे. आणि 2-3 पुस्तकं प्रकाशित झाले. त्याच्यातलं एक मराठीत पण आहे, पृथ्वी तलावरील आश्चर्य म्हणून. आणि खूप या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही खूप मनापासून खूप खोलवर काम केलं आहे. तर मला असा पहिल्यांदा तोच प्रश्न पडला की असं कसं झालं, का तुम्हाला ह्या विषयात घुसावं असं वाटलं? इतका ऑफबीट विषय आहे. खरं पाहता ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टीला लहानपणापासूनच सुरुवात झाली होती. पण असं नव्हतं वाटलं की मी याच्यामध्ये असं फ्युचरमध्ये करिअर करेन किंवा एवढा अभ्यास असेल याच्यामध्ये. एक सर्टन एजनंतर म्हणजे जवळपास 18-19 वर्षाचा होतो त्यावेळेला एक प्रसंग असा घडला की मी माझ्या घराच्या समोर एक साप मारत होती लोकं आणि मी त्याला वाचवू नाही शकलो. म्हणजे मी त्याला म्हणलंही की का मारतोयस विनाकारण? तर मला प्रत्युत्तर आलं होतं की तुला माहिती आहे का विषारी आहे, बिनविषारी आणि तू कशाला अडवतोयस? त्यावेळेला एक बाजू अशी होती की ठीक आहे मला माहीत नाही आणि बाय चान्स कोणाला चावला तर त्याला मृत्यूला कारण किंवा त्या घटनेला कारण मी ठरू शकलो असतो. आणि त्या सापाला वाचवू शकत नव्हतो का तर मला माहिती नव्हतं की कुठली त्या जात आहे विषारी बिनविषारी. पण तो क्षण वय होतं तेव्हा 18-19च्या आसपास असेल मोस्ट प्रोबॅबली. म्हणजे जेव्हा मी अभ्यास करायला लागलो ना हा प्रसंग घडला. तर त्याच्यानंतर मग मी हळूहळू अभ्यास सुरू केला सापांवर की कुठल्या प्रजाती आहेत, काय आहेत, आपल्या भागामध्ये कुठल्या आढळतात, भारतामध्ये कुठल्या आहेत. मग असं थोडं थोडं अभ्यास करत करत त्याच्यामध्ये जे सापाची लाईफ सायकल आहे, साप कुठल्या इतर प्राण्यांवर जगतो,
हां. मग त्या प्राण्यांचा अभ्यास सुरू केला. अच्छा. म्हणजे होत गेलं वन बाय वन. म्हणजे हां. असं नाही झालं की फक्त सापांवर करतोय तर मग त्याच्यातच काय, मग त्याच्यात क्युरिओसिटी वाढल्यामुळं मग त्याचं सुद्धा बघायला लागलो. मग सापांवर कुठले प्राणी अवलंबून आहेत, अच्छा. का तर बरं, इट इज पार्ट ऑफ इकोसिस्टीम लाईफ सायकल. हो. तर ज्या वेळेला तुम्ही एका फूड चेनला स्टडी करत असता त्यावेळेला प्रे आणि प्रेडिटर ह्या दोन्ही गोष्टी बघाव्या लागतात. हो. तर हे होत गेलं आणि ह्या सापाच्या प्रजातीमध्ये काम करताना लोकांना सुद्धा असं माहीत झालं की बाबा हा काहीतरी स्टडी करतोय. माझा ग्रुप बऱ्यापैकी मोठा आहे, फ्रेंड सर्कल. तर सडन मला कॉल आला की साप पकडायला ये, माझ्याकडं साप निघालाय. आणि मला तर पकडता येत नव्हतं, का तर मला फिजिकली ते तेवढं हे नव्हतं. पण ॲज अ क्युरिओसिटी आणि इझी ॲक्सेस होता माझ्यासाठी त्यावेळेला, की साप मला जंगलात जाऊन स्टडी करायला जे एफर्ट्स लागत होते ते इझी. हां. आपण ज्या वेळेला पहिला साप बघितला तो होता रसल स्वायपर आणि मोठाच्या मोठा. पण थोडंसं म्हणजे माहिती होतं की ॲटलिस्ट आपल्याला हात नाही लावायचा, त्यालाही सुखरूप पकडायचं आणि आपणही सुखरूप राहायचं. का तर आपल्यावर आपण फॅमिलीला एका बिलॉंग करतो तर त्यांना दुःख नाही द्यायचं, त्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आपल्यावर. म्हणून मी ते पकडला. पण याच्या सगळ्या गोष्टी धीरे धीरे असं झाली की मला त्याचं बिहेवियर बी कळायला लागलं. हां. आणि ह्या ड्युरेशनमध्ये असंही झालं की मग काही पत्रकार मित्रांनी ॲज अ सर्पमित्र टॅग लावून न्यूज फ्लॅश केली. मला माहिती नाही त्या गोष्टी. मग नंबरसुद्धा माझा त्यावेळेला त्या ठिकाणी गेला होता. मग कॉल यायला सुरुवात झाली. मग ते माझ्यासाठी ॲक्च्युली एक्सपिरियन्स होता की चला आपल्याला विविध भागामध्ये जाऊन साप बघायला मिळतात, ॲटलिस्ट कुठले कुठले आहेत. तर हळूहळू ते स्टडी होत गेला. माझ्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट होती. पण याच्यात दुसरा एक ड्रॉबॅक होता की मी सगळ्या ठिकाणी पोहोचू नव्हतो शकत. बरोबर. मग मी त्यावेळेला कसं केलं की एक गाव एक सर्पमित्र ॲटलिस्ट, म्हणजे सर्प मित्र का तर त्या भागातले साप तरी पकडता येतील या भावनेने मी ते सर्पमित्र शिकवायला सुरुवात केली. त्यावेळी आमच्या भागामध्ये ती चळवळ चालू केली. लोकांना नीट सापही पकडता येत नव्हता त्या काळामध्ये. साप बघायला गेलं की ते लांब एकतर मारलेच जात होते आणि जे काही ठराविक जण पकडत होते ते काहीतरी विचित्र प्रकाराने पकडायचे, ते ज्याने सापाला हार्म होत होता. अगदी अशी परिस्थिती मी बघितली की जे स्नेक कॅचर्स त्यावेळेला होते ते मोठा साप असेल, नाग खास करून, तर तो इझिली हँडल होत नव्हता, तर मग ते मारूनच टाकायचे. हां, म्हणजे हे बघितलेल्या गोष्टी आहेत. तर मग मी ते टेक्निकली शिकवायला सुरुवात केली. फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळलं की हा माणूस व्यवस्थित टेक्निकली ऑपरेट करतोय, इथिकली हँडलिंग करतोय. मग ते थोडंसं रन झालं. तो एक वेगळा भाग की रेस्क्यू, रिहॅबिलिटेशन आणि या गोष्टी त्यावेळेला शिकवायला, आणि हजारो सर्पमित्र मी ट्रेन केली. रिसर्चचा पार्ट जर बघायला गेलं तर जसं मी सांगितलं तसं इकोसिस्टीममध्ये बऱ्याचशा सुंदर रेप्टाईल्स आहेत. त्यातली पाल एक. तर सापांचा टॉपिक सोडून मी पालीमध्ये जाण्याचं कारण का तर मला पालींमध्ये फार कलरफुल असे स्पीशीज बघायला मिळाल्या की त्याच्यावर असणारी नक्षी, त्याच्यावर असणारे कलर पॅटर्न्स असतील. मग त्याच्यात क्युरिओसिटी वाढत गेली आणि मग मी ॲक्च्युली माझा ॲज अ मेन टॉपिक, ॲज अ एक्सपर्टी पालीमध्ये फोकस केला. या दरम्यान मी बेडकांवर सुद्धा काम चालू केलं होतं, रिसर्च केला होता. त्यातली एक स्पीशीजसुद्धा मी डिस्कवर केली, रॉरचिस्टिस घाटी म्हणून. त्याच्यानंतर बऱ्याचशा नवीन पालींचा शोध लावला. स्कॉर्पियन सुद्धा एक डिस्कवर केला. असं मी मग हळूहळू होत जात मग पालींमध्ये माझी एक्सपर्टी होत गेली. मला दुसरी एक गोष्ट महत्त्वाची वाटते की असं प्राण्यांमध्ये, जंगलामध्ये किंवा असं जाणं, हे येण्यामध्ये फॅमिलीचा किती हात आहे एक, किंवा फॅमिलीचा किती सपोर्ट आहे, किंवा त्यांनी हो कसं काय म्हटलं. हे प्रत्येक ठिकाणी बघितलं तर काही असं ॲडव्हेंचरस असेल, समजा सैन्यात जाणं असेल किंवा आणखी कुठे काही ॲडव्हेंचरस करायचं असेल तर घरातले लोक नाही असंच म्हणतात, खरं की नाही. तर तुमच्या बाबतीत काय काय झालं असं, आणि कशा तऱ्हेनं तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये कुणी असं होतं का की ज्यांना प्राण्यांचं प्रेम होतं किंवा? ॲक्च्युली माझे जे आईचे वडील होते ते ब्रिटिशर काळामध्ये त्यांनी ॲज अ ऑफिसर काम केले आणि त्यावेळेला कसे
की जे लोकल लोक होती ते असे त्यांच्याकडे बिबटे होते त्यावेळेला. अरे वा. बिबट्याचं पिल्लू होतं, मुंगूस होते, माकडाची पिल्लं होती, पक्षी होते विविध. तर कदाचित ते जेनेटिकली माझ्यात आलं असावं. आणि आईचा मला सपोर्ट होता. सपोर्ट म्हणजे कसं, त्यांचं म्हणणं एवढंच होतं, आता सापात वगैरे स्टार्टिंग जसं मी सांगितलं की स्नेक्सच्या फील्डमध्ये काम करत होतो मी, अभ्यास करत होतो. साप म्हणलं की सर्वसामान्य माणसासाठी ते विषयच डेंजर आहे. तो कोणी अलाव नाही करणार. शेवटी आईचं आणि वडिलांचं मन म्हणलं की ते काळजी करणार. फक्त मी त्यांना एकच सांगितलं होतं की माझ्यावर एवढी जबाबदारी आहे की मी तुम्हाला कधी अशी गोष्ट करणार नाही की ज्याच्यामुळं तुम्हाला त्रास होईल, हे त्यांना मी सांगितलं होतं. आणि सपोर्ट म्हणजे मला तसं डायरेक्ट जरी सपोर्ट नसला तरी इनडायरेक्टली त्यांनी कधी मला थांबवलं नाही, ऑब्जेक्शन नाही घेतलं. आणि एकदा म्हणजे तसं बघायला गेलं तर माझं लग्न झाल्यानंतर वाईफ ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी तिला माहिती पडल्या त्या लग्नाआधी कळू दिल्या नाही, कळू द्यायचा विषय नाही. फक्त कसं झालं, हा विषय म्हणजे असा नव्हता की सांगणं, डिस्कस करण्याचा. म्हणजे माझ्यासाठी तो वैयक्तिक विषय होता. मी माझं करतोय, माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज मला माहित होत्या की मला ह्या गोष्टीमुळे माझ्या फॅमिलीला त्रास नाही झाला पाहिजे, हे माझ्या डोक्यात फिक्स होतं. त्यामुळं मला असं सांगणं म्हणजे त्यावेळेला खरंच माझ्या डोक्यात नाही आलं. हा, आणि मला माझे लिमिटेशन्स माहीत असल्यामुळे मी धोका काय पत्करत नव्हतो. मी फार टेक्निकली असं सायंटिफिकली बिहेव्हिअरल स्टडी सुद्धा करत होतो. त्यामुळे मला माझं डिस्टन्स माहिती आहे वाईल्ड ॲनिमल्सच्या, किती क्लोज जायचंय, काय करायचंय. त्यामुळं मी शुअर होतो. आणि तेच कारण होतं की मी ते डिस्कस केलं नाही, म्हणजे डोक्यातच तो विषय नव्हता. पण जेव्हा पहिल्यांदा कळलं तेव्हा तर त्यांना खूप भीती वाटली. तिला ऍक्च्युली थोडंसं अंदाज होता की मी काहीतरी अभ्यास करतोय, म्हणजे लग्नाच्या आधी सुद्धा थोडंसं आमचं बोलणं झालं त्यातनं. पण तिला माहित नव्हतं की एवढा डीपली काहीतरी करतोय. त्यावेळेला सहवासात आलो, एकमेका म्हणजे राहायला लागलो, त्यावेळेला तिला बऱ्याच गोष्टी कळाल्या. तिनं त्यावेळेला सपोर्ट नाही केला, म्हणजे थोडंसं निगेटिव्ह होती की भीती वाटायची तिला की हा काय करतोय. बरोबर आहे. पण जसं मी स्टार्टिंगला सांगितलं तर आपण ॲनिमल म्हणजे माणसाची सायकोलॉजी अशी आहे की तुम्ही एखाद्याला सांगता की हे करू नको, तर माणूस मोठा प्रश्नचिन्ह विचारतो की का करू नको. बरोबर. साप मारू नको, पाल मारू नको, कुठला प्राणी मारू नको. तर मला बऱ्याच जणांनी विचारलं की तू प्राणी मारू नको वाचव म्हणतोयस, पण माणसांचे जीव जात आहेत त्याच्यात काय. तर मग त्यावेळेला मी तोही पॉइंट ऑफ व्ह्यूनं स्टडी केला की स्नेक बाईट जे लोकांना होत आहेत तर त्यांनाही आपण ऍटलिस्ट काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा. नुसतंच प्राणी वाचून नाही, म्हणजे मी भावनिक काम केलं नाही, मी प्रॅक्टिकल काम केलंय स्टार्टिंग पासून. उगाच प्राणी करून माणसाला त्रास आणि माणूस करून प्राण्यांना त्रास असं नाही होत. म्हणजे माझे पॉइंट ऑफ व्ह्यू माझे फिक्स आहेत आणि त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनं मी रन केलेलं आहे. तर मी स्नेक बाईटवर काम चालू केलं. एकदा असंच झालं की मी आणि मिसेस बाहेर निघालो होतो आणि मला कॉल आला. तर तो माझ्या एका फ्रेंडचा कॉल होता आणि तिनं मला सांगितलं की अरे अमित असं झालंय, माझ्या मुलीला काहीतरी चावलंय, तू पटकन सिव्हिलला ये. तर मी मिसेसला सांगितलं की मी जाऊन येतो आणि असं एक हादसा झालाय. तर ती म्हणली मी येते बघायला की काय. तर दॅट वॉज द मोमेंट की तिनं ते बघितलं डोळ्याने की हा माणूस तिथं गेलाय, ते पेशंट पूर्ण म्हणजे ते छोटंसं बाळ ज्या वेदनेत होतं त्या वेदनेमध्ये माझ्या हजबंडचा काय तिथं लाभ मिळाला त्याच्या नॉलेजचा, ते मूल कसं वाचलं, ते ज्या वेळेला तिनं बघितलं तर ती मोमेंट तिच्यासाठी लाईफ टर्निंग होती. म्हणजे तिनं मला नंतर दुसऱ्या दिवशी म्हणले की तू आता बिंदास काम कर, का तर मला कळालंय तुझ्या स्टडीचा उपयोग कुठं झाला. बरोबर. मग त्याच्यानंतर ते आजपर्यंत कधी काही बोललेली नाही. आणि तिला माहिती आहे आता एवढे वर्ष झाले की लाईफमध्ये वाईल्ड लाईफला घेऊन तर कधी ह्या गोष्टी माझ्या घरापर्यंत वाईट गोष्ट बघायला लावणं हे तर मी कधी होऊ देणार नाही. बरोबर. सो नाईस. खरंच फॅमिली सपोर्ट शिवाय तुम्ही कुठलीच गोष्ट करू शकता. खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण कसं आहे, तुम्ही अर्थात स्पेशालिटी पाली म्हणतात, पालींच्या बाबतीत तर बायकांचे इतके विनोद आहेत किंवा इतक्या खऱ्या गोष्टी पण आहेत की त्यांना पाल म्हटलं की लगेच भीती वाटते. खरं आहे ना.
आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही अर्थात खूपच काय काय केलं आहे. म्हणजे रेप्टाईल्स असतील, टायगर्स असतील, एलिफंट्स असतील, लेपर्ड असतील, सगळ्यांच्या बाबतीत तुम्ही रिहॅबिलिटेशन आणि रेस्क्यू ऑपरेशन्स वगैरे सगळं करत असतात. पण पालीच्या बाबतीत तुमचा विशेष अभ्यास आहे असं आपलं मगाशी बोलण्यात आलं. बरं. तर म्हणजे पालीबद्दल का आकर्षण वाटलं? म्हणजे पाल म्हटलं की सगळं शी करतात. खरं आहे, खरं अशा आहे. वेळेला तुम्ही याच्यात इंटरेस्ट घेऊन हे केलं याचं मला आश्चर्य वाटतं. मी पाल सुरुवातीला ज्या वेळेला बघितली तर तो सापांच्या फूड सायकलचा पार्ट होता. बरोबर. पण ज्या वेळेला जंगलामध्ये मी विविध प्रकारच्या पाली आहेत, विविध जातीच्या पाली आहेत, हं. त्यावेळेला काय पाल म्हणलं की पालच असा विषय होता. पण ज्या वेळेला लक्षात आलं की ह्या वेगळ्या वेगळ्या जातीच्या पाली आहेत, वेगळ्या वेगळ्या कुळातल्या पाली आहेत, जमिनीवर राहणाऱ्या आहेत, झाडावर क्लाइंब करणाऱ्या आहेत, दगडाखाली राहणाऱ्या आहेत, रॉक बोल्डर्सवर राहणाऱ्या, क्रिवायसिसमध्ये राहणाऱ्या पाली आहेत. तर ह्या वेगळ्या वेगळ्या पाली आहेत. मग ते कसं सर्वाईव्ह होत आहेत आणि ह्यांच्यात काय डिफरन्स आहे? शिवाय त्यांचे जे काही मी जे काम करतोय ते निमॅस्फिस आहे, डॉर्क गेको आहेत, छोट्या कुळातील पाली आहेत त्या. हे फार कलरफुल, फार सुंदर पाली आहेत. त्यांचे बॉडीचे पॅटर्न्स असतील, कलर पॅटर्न्स असतील. बरोबर. तर त्यामुळं मला ते जास्त अट्रॅक्ट केलं हां, हां, आणि हां. मग ते क्युरिओसिटी म्हणून मग मी त्याच्यात अभ्यास सुरू केला. म्हणजे शी पेक्षा तुम्हाला त्याच्यात सौंदर्य जास्त सापडलं. एक्झॅक्टली. वा, छान. बरं, पालीच्या बाबतीत खरं म्हणजे अनेक अनेक गोष्टी आहे. पाल विषारी असते हा एक सगळ्यांना फार मनाशी असलेला प्रश्न असतो की पाल पडली, मग विषबाधा झाली आणि त्याच्यातून बरेच काय इतके मृत्यू पावले की अशा सगळ्या गोष्टी आपल्याला वर्तमानपत्रात नियमितपणे ऐकायला मिळतात. बरोबर. तर खरंच असते का पाल विषारी? नाही, पाल विषारी नाहीये. म्हणजे आता खरं बघायला गेलं तर विषारी आपण साप जरी म्हणलं तर विष हे सापाच्या ग्रंथीमध्ये विष नाहीये. हां, ते प्रोटीनचं एक कॉम्बिनेशन आहे. बरोबर. ते आपल्या ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर विषासारखं रिॲक्ट करतं. त्याच्यामध्ये काय टॉक्सिन्स आहेत, हं, जे काही प्रोटीन्स आहेत, ते पर्टिक्युलर प्रोटीन्सचं बंच आहे, तो त्या त्या पद्धतीनं इफेक्ट करतो. म्हणून आपण त्याला विषारी म्हणतो. पालीमध्ये अशी कुठलीच ग्लँड नाही आहे बरोबर. की ज्याच्यामध्ये असे कुठले प्रोटीन सिक्रेट होतात की जे ह्युमनला किंवा इतर प्राण्यांना ॲज अ पॉयझन इफेक्ट हां, करतील. हां, हां. त्यामुळे एक तर तो प्रश्न मिटला की ती पॉयझनस आहे किंवा विषारी आहे. पॉयझन ही कॉन्सेप्टच वेगळी आहे आणि वेनम ही कॉन्सेप्ट वेगळी आहे. हो. ॲक्च्युली पॉयझनस जे आहे ते केमिकल फॉर्मेशनला फार मोठं डिबेट आहे ते. पण मी बोलता बोलता विषय निघाला म्हणून ते सांगितलं की वेनम स्नेकचं जे आहे ते वेनम ॲज अ वेनम आपण कॉल करतो त्याला. तसं पाल जी आहे ती वेनमस तर नाही आहे फॉर शुअर. राहिला विषय हे जे आपण न्यूजमध्ये ऐकतोय आत्तापर्यंत किंवा बघतोय, हां, तर ते त्याचं रिझन आहे की बऱ्याच वेळेला अर्ध्या अळकुंडाने पिवळी झालेली लोकांची माहिती काहीतरी पुढे येते. हां. ती अतिशोक्ती म्हणून काही जण छापतात. का तर ज्या वेळेला असं काहीतरी हाईप समोर येतं त्याच चर्चा होते. मग ते चर्चा TRP होते, म्हणा किंवा काय तसा TRP विषय असेल. वाढतो. बरोबर. पण ह्याच्यातनं गैरसमज फार निर्माण होतात. बरोबर. म्हणजे त्या प्राण्याला घेऊन सोडा, पण सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये सुद्धा पाल दिसली तरी मग ते वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतं. बरोबर. आता अशा घटना घडलेल्याही आहेत की पाल भांड्यात पडली आणि ते काही बॅड इफेक्ट झाले किंवा पॉयझनिंग झालं म्हणतात. तर पाल नॅचरली रेप्टाईल आहे तो. तो सरपटणारा प्राणी आहे, भले भिंतीवर असू दे किंवा दगडाखालच्या असू दे कुठल्याही. आपला तर जास्त जो संपर्क येतो तो घरातल्या पालींवर येतो. जो हिमेडॅक्टायलस एक जीनस आहे त्याच्यामधला आहे, त्याला हाऊस गेकोज म्हणतो आपण. आपण त्याच्याबद्दलच जर बोलायचं झालं तर त्याच्या शरीरावर बरेचसे बॅक्टेरिया असतात. तर कदाचित ते बॅक्टेरियांमुळं सुद्धा असं फूड पॉयझनिंग. हा, एक्झॅक्टली तसं इंटरनल इंडायजेशन वगैरे, डायरिया, व्हॉमिटिंग हे असं थोडंसं होतं. पण त्याच्यात पॉयझनिंग वगैरेचा तर विषय लांबपर्यंत संबंधच येत नाही असं आहे. आणि तुम्ही म्हणता जसं प्रोटीन असेल तर ते उलट पोटात गेलं तर ते पचून जाईल. एक्झॅक्टली. काय हे नाही, सापाचं विष सुद्धा असेल विष सुद्धा. हां, हा, तेच आहे सेम. म्हणजे आता बरेचसे डिस्कवरीला सुद्धा काही जुने व्हिडिओज आहेत. इव्हन आता रिसेंटली बऱ्याच जणांनी दाखवले की सापाचं विष काढून पिऊन दाखवतात. ते मूर्खपणा नाही करत हो. पण एक्झॅक्टली आता तुम्ही विषय काढला म्हणून आवर्जून की ते पोटामध्ये गेलं तर ठराविक प्रोटीन डायजेस्ट होणार, नाहीतर मग विष्ठेमार्फत बाहेर. हा, एक्झॅक्टली तेच आहे त्याचं.
बरं, पालींच्या म्हणजे मग किती जाती आहेत किंवा कशा तुम्ही शोधल्या? कुठे कुठे गेलात हे शोधण्यासाठी आणि काय काय पालींच्या केलं? तशा असंख्य जाती म्हणलं ना की पालींची कुळं विविध वेगवेगळ्या. कुळामधल्या पाली आहेत. मी पर्टिक्युलरली 2 ग्रुपमध्ये काम केलेलं आहे. 3 ग्रुप आहेत. हं. एक सर्टोडॅक्टायलस आहे, हां. हिमेडॅक्टायलस आहे आणि निमॅस्पिस आहे. अच्छा. तर निमॅस्पिस मधल्या आणि हिमेडॅक्टायलस मधल्या ग्रुपमध्ये मी बऱ्यापैकी डिस्कवरीज केलेल्या आहेत. हं, हं. तर भारतातील अरुणाचल प्रदेशपासून ते कन्याकुमारीपर्यंत, अंदमान निकोबारपर्यंत जे काही रेन फॉरेस्ट असतील हं. किंवा नॉर्मल डिसिडियस फॉरेस्ट असतील, नॉर्मल ग्रासलँड्स असतील, या ठिकाणी या वेगळ्या वेगळ्या पालींवर अभ्यास सुरू केला. आणि मग जसं मला कळलं की बाबा हे म्हणजे रिसर्च थ्रू की बाबा हे वेगळी आहे, मग त्याच्यात पुढची कामं सुरू झाली. अच्छा. असं. बरं, पाली स्वतः काय खातात? किंवा काही ठिकाणी चीनमध्ये वगैरे पालच खातात असंही म्हणतात. तर ते Exactly. काय किती म्हणजे पाल खातात, आता ठीक आहे, बरोबर आहे. पाल ॲक्च्युली जसं तुम्ही प्रश्न विचारला, पाल दुसरे इन्सेक्ट खाती. हं. निसर्गामध्ये बराचसा मोठा रोल तिचा आहे इन्सेक्टचं पॉप्युलेशन कंट्रोल करण्यामध्ये. हं. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणताय की माणसंसुद्धा पाल खातात, तर नॉर्थ ईस्ट, आपल्या इंडियामध्ये सुद्धा नॉर्थ ईस्टमध्ये एक टोकियो गेको म्हणून आहे, जी मोठी आहे पाल ॲक्च्युली ती. तर ती लोकल आदिवासी खातात त्याला ॲज अ फूड म्हणून सुद्धा ते शिकार करून खातात अजूनही. आणि चायनासारखी जर कंट्री बघितली तर तिथं तर सर्रास अशा पद्धतीच्या पाली आहेत. इवन वाईल्ड लाईफ ट्रेडमध्ये ह्या पाली फार जास्त प्रमाणात आढळतात, असंही आहे. बरं, पालींच्या बाबतीत किंवा असं जंगलात जाऊन तुम्ही बघता, हे करता, त्यातले काहीतरी एखादे चित्तथरारक 1-2 अनुभव सांगा ना, म्हणजे आमच्या श्रोत्यांना मजा येईल, प्रेक्षकांना मजा येईल काहीतरी असं. तसे भरपूर अनुभव आहेत. म्हणजे खरं बघायला गेलं तर मी मानेपासून ते खालपर्यंत बऱ्याच ठिकाणी मोडलेलो आहे. अच्छा. रिसर्च दरम्यान अशा टेरेनवर काम केलेलं आहे की माझ्या चुकीमुळे मी पडलोय, घसरलोय. एक वॉटरफॉलमध्ये मी डायरेक्ट फॉल झालोय 40 फूट खाली. बापरे. त्याच्यानंतर कर्नाटक असेल त्या किंवा केरळ असेल, या ठिकाणी सुद्धा बरेचसे अनुभव असे आलेले आहेत की जंगलामध्ये चुकलोय. केरळच्या तामिळनाडूच्या बाँड्रीवर जे आपण तिथले लोकल वीरप्पन गँग म्हणतो, त्यांनी सुद्धा ट्रॅप केला होता. असे भरपूर आहेत प्रसंग. त्यामुळं होतं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या वेळेला तुम्ही एक बियॉन्ड द लिमिट करता आणि कदाचित त्या फ्लोमध्ये लक्षात येत नाही की आपण काय चुक्या करतोय, तर त्या होत जातात. म्हणजे आपण एक सर्टन लिमिटच्या बाहेर आपण जर काही गोष्टी केल्या आपल्या पॅशनसाठी, तर थोडेसे ॲक्सिडेंट सुद्धा सहन करावे लागतात. आणि मला वाटतं ते काही पार्ट ऑफ द गेम. काही गोष्टी ज्या आहेत त्या होणंही चांगलं असतं, त्यातनं शिकायलाही मिळतं. बरोबर. आणि बऱ्याचशा गोष्टी आपण पॉझिटिव्हली घेतल्या तर ते आपल्यासाठी आणि बाकी सोसायटीसाठी सुद्धा चांगल्या ठरतात ॲक्च्युली. बरं, हे पेस्ट कंट्रोल आजकाल बऱ्यापैकी केलं जातं आणि त्याच्यामध्ये मुख्य भर पाली, उंदीर या सगळ्यांवरती असतो. आणि मग तसं करावं की नाही करावं, आणि करायचं नसेल समजा, तर ते कसं, म्हणजे पार्ट ऑफ द गेम म्हणून त्यांना ॲक्सेप्ट करावं, स्वागत करावं त्यांचं, की कशा तऱ्हेनं त्यांच्यासोबत जगायला शिकावं? फार चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली. ह्याचं मी तुम्हाला अगदी छानसं उत्तर देईन. ते म्हणजे बाय लॉ सुद्धा आणि बाय एन्व्हायरमेंटसुद्धा ती कशी इम्पॉर्टंट आहे. घरामध्ये आता ठीक आहे, आपण घरातलं एक एन्व्हायरमेंट आपण म्हणतो. माणसाचा स्वार्थ काय, तर ॲटलिस्ट माझ्यासाठी काय फायदा पालीचा. एकतर किळसवाना प्राणी नॉर्मल माणसासाठी. पण जर तुम्ही रात्री बघितलं तर रात्री किचनमध्ये पाली असतात. सहसा तुम्हाला पाल अशी कधीच खाली दिसणार नाही ग्राउंडवर. ती काहीतरी किडे मुंग्या खाण्यासाठीच येते, ते माणसाच्या जवळ येणार नाही. किचनमध्ये दिसती, त्यामुळे आपल्याला काय वाटतं की ती किचनमध्ये अन्न खायला आलेली आहे. चपाती किंवा ह्याच्यावर कुठं तुमच्या कालवनाच्या भांड्यावर कुठं ती पाल दिसते. असे व्हिडिओ सुद्धा आहेत, ते प्लांट व्हिडिओ आहेत. पाल कधीच, ती पाल कुठलाच कालवण
किंवा आपलं ह्युमनचे जे भाजीपाला आहे ते खात नाही. बर. जी झुरळं ते खायला रात्री येतात, त्या झुरळांना खायला ती येते. बापरे. आणि विचार करा, आपण त्या पाली मारायच्या मागं असतो, आपण झुरळांना इग्नोर करतो. हालाकी एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येईल, झुरळ हा नाल्या ओढ्यातून येणारा प्राणी आहे घरामध्ये. म्हणजे जे ड्रेनेज असतं तुमचं आउटलेट असतं, वॉटर आउटलेट असतं, ते तिथूनच येतात, सिंकमधून, बेसिनच्या प्रामुख्याने. जर किचनमध्ये असतील तर, किंवा किचनचे जे कबर्ड्स असतात त्याच्यातून ते येतात. त्यांच्या पायावर जितके बॅक्टेरिया असतात ना ह्या सगळ्या घाणीतून आलेले, ते आपल्या अन्नावर चालून जे पॉयझनिंग करतात, फूड पॉयझनिंग जे आपल्याला होतं ते ह्या कीटकामुळे होतं, या झुरळामुळे. त्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं काम ही पाल करत असते घरामध्ये. म्हणजे जसं साप शेतकऱ्याचा मित्र आहे, तसं पाल ऍक्च्युली तुमच्या घरातला मित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. इकोसिस्टीम मध्ये पालीचं फार मोठं महत्व आहे. जसं सांगितलं की त्याची फूड सायकल जी आहे प्राण्यांची, त्याच्यामध्ये ती प्रे आणि प्रेडेटरमध्ये फार मोठा रोल पे करत असते. बाय लॉ म्हणजे घरातली पाल मारू नये हे कायदेशीर सुद्धा गुन्हा आहे. बाय लॉ म्हणजे पाल घरातली मारणे सुद्धा गुन्हा आहे. बापरे. त्याचं कारण आहे का तर आतापर्यंत असं होतं की जंगलामध्ये ते सुद्धा प्रोटेक्टेड एरियामध्ये कुठला प्राणी मारायचा नाही. सर्वसामान्य माणूस असू दे किंवा कोणी रिसर्चर असू दे, त्यांना एवढंच माहिती आहे की मी प्रोटेक्टेड एरियामध्ये गेलो, जे रिझर्व्ह आहेत किंवा सँच्युरीज आहेत, त्या ठिकाणी कुठलाच प्राण्याला किंवा तिथला दगडही हलवायचा नाही विदाउट परमिशन फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या, हे त्यांना माहिती आहे. पण बायोडायव्हर्सिटी जो लॉ आहे, कायदा आहे, त्या अंतर्गत तुम्ही ज्या अधिवासात राहताय, म्हणजे ह्युमन ज्या भागामध्ये राहतोय, तिथं सुद्धा तुम्ही कुठला प्राणी मारू शकत नाही. अच्छा, बरं. का तर तो इकोसिस्टीम मधला पार्ट आहे तिथला. ह्युमन येऊन तिथं सेट झालाय, आपण माणूस तिथं सेट झाला, पण परके आहोत, आपणच परके आहोत. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी अडॉप्ट झालेत. पाली म्हणा, इव्हन हे झुरळं ऍक्च्युली बऱ्याच हे वाईल्डच आहेत ना, त्यांनी हे अडॉप्ट केलेलं आहे आपलं ह्युमन हॅबिटेशन आणि आपले कन्स्ट्रक्टेड एरियाज. बरोबर. हे उंदरं असतील तर हे बायोडायव्हर्सिटी मध्ये हे सगळ्या गोष्टी प्रोटेक्टेड आहेत. अच्छा. त्यामुळे कायदेशीर सुद्धा ते मारणे गुन्हा आहे. बापरे. मग त्यांचा त्रास काय होतो, किंवा त्रास खरंच होतो की आपल्याला तो त्रास म्हणून आपण त्याच्याकडे बघतो म्हणून तसं वाटतं? एक्झॅक्टली, ते सायकोलॉजिकल फिलिंग आहे. जसं तुम्ही बघितलं की सोशल मीडिया आणि बाकी न्यूज येतील, जशा पॉयझनिंग झालं वगैरे, हाच मोठा इम्पॅक्ट करतो की त्या पालीला एक विलन म्हणूनच किंवा एक किळसवाना प्राणी म्हणूनच मग ते पिक्चर क्रिएट झालेलं असतं. आपल्याला ह्युमनला बघा ना, तुम्ही विचार करा, तुमच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये तुम्ही पालीनं कधी कुणाला चावलं येऊन किंवा कोण मेलंय अशी एक घटना मला सांगा. अच्छा. एक सुद्धा घटना तुम्हाला भेटणार नाही. मग हे साहजिक आहे की आपल्याला त्रासचा तर विषय येत नाही या पालींमुळे किंवा या प्राण्यांमुळे. काही गोष्टी जरा अंधश्रद्धेच्या म्हटलं तरी चालेल, पण अंड्याची टरफल लावलं की पाली पळून जातात किंवा अशासारख्या ज्या काही कल्पना आहेत, तर मग त्यांच्याशी परत म्हणजे मला तेच वाटतं की त्यांच्यासोबत जगणं शिकलं पाहिजे, हाच त्याच्यामधला महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. ऍक्च्युली अंड्याची टरफल वगैरे यांनी पालीला काही फरक पडत नाही. शिवाय आपण आता सध्या बघतोय की ते प्रत्येक घराच्या गेटच्या समोर किंवा दरवाजाच्या समोर ते लाल बाटली ठेवलेली असते कलरफुल, ते त्याच्यात डॉग्स त्या कलरला बघून येत नाहीत, म्हणजे त्याचं सुसू वगैरे करत नाही वगैरे. पण ते काय नाही, असे बरेचसे किस्से आहेत की ते बॉटल ठेवली आणि त्याच्यावर सुसू करून डॉग जातात. ते सगळं म्हणजे कुणीतरी काहीतरी रॉंग मेसेज स्प्रेड केलेला असतो. हे टर्पल म्हणजे स्वतःची मनाची समजूत काढण्यासाठी कुणीतरी सांगितलेलं असतं की ते अंड्याची टर्पल लावा मग ते निघून जाईल. त्यांना काही फरक पडत नाही. माझ्याकडं असे एव्हिडन्सेस आहेत की त्या टर्पलाच्या म्हणजे त्या ट्यूब ज्या आहेत त्याच्या शेजारी कुठेतरी टर्पला अडकवलंय आणि त्या ट्यूबच्या नादाने तिथे इन्सेक्ट बसलाय. त्या टर्पलावरचे इन्सेक्ट त्या पालीने खाल्लेले अंड्याचे. तसा त्यांना काही फरक पडत नाही, ते फक्त रॉंग मेसेजेस आलेले. पालींच्या किती जाती तुम्ही म्हणजे असं नवीन संशोधन म्हणून जेव्हा केलं त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये तुम्ही संशोधन म्हणजे नवीन काय शोधून काढलं, म्हणजे नवीन असं सापडलं कसं, काय केलं म्हणजे त्याचं?
नवीन म्हणजे काय आहे, त्या विशिष्ट ज्या जाती आहेत म्हणजे जी कुळं आहेत त्या कुळामध्ये ती स्पीशीज पर्टिक्युलरली जी नवीन संबोधली गेली किंवा नवीन डिस्कवर झाली ती आधी एखादी डिस्कवर झालेल्या स्पीशीजच्या नावानंच रन होत होती किंवा ओळखली जात अच्छा, होती. ओके. ते त्यातले मग सायंटिफिक स्टडी करून त्यातले कॅरेक्टरायझेशन जेनेटिकल आम्ही वेगळे काहीतरी गुणधर्म त्याच्यात सापडले, तर ते अशा बऱ्याचशा स्पीशीजवर काम केलेलं आहे मी आणि त्यातनंच ते डिस्कवरीज झालेले आहेत. असं आहे, ते कॅरेक्टरायझेशन आहे त्यांचं, त्याच्यावर ते आयडेंटिफिकेशन होतं की ती जुनी आहे म्हणजे नोन आहे की अननोन आहे. त्याच्यासाठी मग ते बऱ्याच गोष्टी बघणं बी गरजेचं असते. लॅबोरेटरिकल वर्क्स आहेत जे म्युझियममध्ये जे ऑलरेडी प्रिझर्व्ड स्पीशीज आहेत, स्पेसिमन्स आहेत ते एक्झामिन करणं, सॅम्पल एक्झामिन करणं, मग त्याच्यातून लाईव्ह जिथं ज्या हॅबिटाईटमध्ये त्या कुळातल्या पाली आहेत तिथं जाऊन स्टडी करणं आणि मग ते पुढचे स्टडीज डिपेंड करतात. असं आहे. बरं, असं परदेशात वगैरे पण पाली असतातच ना? दुनियाभरात पाली, दुनियाभरात पृथ्वी तलावर सगळीकडे पाली. मग तुम्हाला भारतातल्या पाली आणि परदेशातल्या पाली ह्याच्यामध्ये काही वेगळे, परत तिथल्या त्या हॅबिटॅट प्रमाणे ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होतात का? काय होतं? तसंच आहे ते. प्रत्येक परदेशात म्हणण्यापेक्षा आहे ना, प्रत्येक भागातल्या पाली वेगळ्या आहेत. पृथ्वी तलावर सगळीकडे पाली आहेत. फक्त जे थंड प्रदेश आहेत जिथं कंटिन्युअस मायनस टेम्परेचर राहतं त्या ठिकाणी कुठलाच रेप्टाईल तुम्हाला भेटणार नाही. अच्छा अच्छा. का तर रेप्टाईल हा कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहे. बरोबर. त्यांना टेम्परेचर मेंटेन करता येत नाही. जसं ह्युमन किंवा अदर ॲनिमल स्वेट करतो. स्वेट करतो म्हणजे ज्या वेळेला माणसाला बॉडीला गरम करायचंय, थंड करायचंय, ज्या वेळेला गरम टेम्परेचरमध्ये जातो त्यावेळेला स्वेट करणार, का तर बॉडीचं टेम्परेचर थंड ठेवायचंय. ज्या वेळेला म्हणजे नॉर्मली थंड ह्याच्यामध्ये माणूस जातो त्यावेळेला बॉडीला तुम्हाला वॉर्म ठेवण्यासाठी तुमच्या बॉडीतलं युरिन करून पाणी काढलं जातं. हे नॅचरल प्रोसेसेस आहेत. आता रेप्टाईलमध्ये जे आहे हे जे टेम्परेचर मेंटेन करण्याची जी सिस्टीम आहे ही नाहीये. म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, पण डिझर्ट जे आहेत, जे वाळवंट आहेत, तर ठराविक वाळवंटामध्ये पाली सापडतात. बापरे. पण ते काय आहे त्याचं रिझन सांगतो की ते वाळूमध्ये खाली खोल जातात जिथं थंड असतं आणि वाळवंटामध्ये डे टाइमला टेम्परेचर हाय असतं, रात्री कूल असतं, एकदम कूल. म्हणजे तो डिफरन्स आहे. पण जिथं थंड प्रदेश आहे तिथं काही महिने ते मायनसमध्येच राहतं. एखादा सर्टन ह्याच्यामध्ये तो टेम्परेचर नॉर्मलवर येतं. तरी त्या भागामध्ये मग ते रेप्टाईल्स तुम्हाला बघायला नाही मिळणार. तसं डिझर्टमध्ये तुम्हाला ते टेम्परेचर व्हॅरी होत असल्यामुळे ते सर्वाईव्ह होतात आरामशीर आणि बघायला मिळतात, ते प्रेझेंट असतात तिथे. असा फरक आहे. बापरे. नाही, खूपच मला असं वाटतं खूप छान इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही सांगितल्यात. मित्रांनो, मी परत एकदा सांगतो, तुम्हाला आवर्जून अशा काही गमतींबद्दल किंवा याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न पडले असतील खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणखी नवीनही काही तुम्हाला वेगळी माहिती हवी असेल, काही असेल, लिहा. आम्ही आमच्या नव्या मित्राला रंगगंधशी जोडून घेतलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडनंही काही उत्तरं मिळू शकतील, हे मिळू शकतील. आणि बघू यामध्ये परत कधी भेट झाली तर, किंवा आपण अर्थात ऑनलाईन गोष्टी खूप केलेल्याच आहेत, त्या पद्धतीनं सुद्धा याबद्दलचे वेगवेगळे विषय तुमच्या पुढे मांडायला मला निश्चित आवडेल. आणि मला वाटतं तुमचीही याला संमती आहे. कारण होतं कसं, हे विश्व खूपच मोठं आहे, त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणार नाही, पण ज्या गोष्टी हे आहेत, ज्या गोष्टी एखाद्या तज्ज्ञानं घेतलेल्या आहेत त्या खूप, म्हणजे ज्याला काय म्हणायचं, खूप खोलवर अभ्यास करून ज्ञान मिळवून त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन आणि त्याच्यातनं मिळालेलं एक खूप असं काय म्हणायचं त्याला, नवनीत, ते नवनीत आहे, ते आपल्यापुढे त्यांनी मांडलं आहे. तुमच्या सगळ्यांच्यातर्फे मी पहिल्यांदा त्यांना आता खूप खूप धन्यवाद देतो. असं वेगळं काहीतरी कंटेंट आमच्या चॅनलला मिळालं, आमच्या मित्रांना मिळालं, त्यामुळे मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि पुन्हा भेटूया हे अंडरलाईन करून. धन्यवाद.